आपले स्वागत। लोकनेते संसदरत्न खासदार स्वर्गीय राजूजी सातो यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस आणि हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे, हिंगोली युवक काँग्रेस प्रभारी भगवानदादा पंडागळे, वसमत विधानसभा प्रभारी नागसेन बिर्जे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अब्दुल हाफिज रहमान, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेशप्पा सराफ, माजी उपनगराध्यक्ष बापूराव बांगर, माजी नगरसेवक अनिल भैया नेनवानी, माजी नगराध्यक्ष सुधीरप्पा सराफ, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामराव जगताप, ओबीसी प्रदेश सचिव विशाल घुगे, माजी नगरसेवक आरिफ लाला, माजी नगरसेवक महबूद बागवान, माजी नगरसेवक मुजीब कुरेशी, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई मोगले, चंदू प्यारेवाले, सुमित चौधरी, वसमत तालुका अध्यक्ष ऋषिकेश देशमुख, साद अहमद, आतिक फारुकी, बाळू कदम, जुबेर मामू, अजय बांगर, प्रशांत सराफ, शासन कांबळे, ऋषिकेश मोगले, अक्षय डाकोरे, विठ्ठल जाधव, विठ्ठल मोहनकर, ज्ञानेश्वर डोमे, अजय बांगर, विठ्ठल जाधव, दत्ता भवर, दीपक गहरेवार, आझर देशमुख, पुष्पक देशमुख, विशाल वैद्य, इरफान, गंगा चौधरी, ओम भारती, राजू कुटे, काना शर्मा, भावेश प्रजापती, अमन शेख, अर्जुन बांगर, गोपाल बांगर, हर्ष नागरे, गुल्लू आणि आयोजक बंटी नागरे उपस्थित होते। यावेळी 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि हिंगोली शहरातील नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। या कार्यक्रमात युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी बोलताना स्वर्गीय राजूभाऊ यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की दिल्लीमध्ये राजूभाऊंचा भक्कम पाठिंबा होता। आयोजक बंटी नागरे यांनी आभार व्यक्त करीत राजूभाऊ यांच्या अनेक आठवणी जागविल्या, उपस्थितांचे आभार मानले, तसेच विशेष सहकार्य केल्याबद्दल अनिल नेनवानी, सुधीरप्पा सराफ आणि बंटी नागरे मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। एक तेजपुंज तारा आपल्यातून निखळलेला आहे आणि त्या निमित्तानं आरोग्य शिबिर आपण आपल्या मोरेदादाच्या हस्ते त्याचा आपण दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि हे आमची युवा टीम जे आमचे बंटी असो, आमचे देशमुख असो, आमचे अजयदादा असो, जुबेरभाई असो, अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक वेळेस ताकदीनं आमच्यासोबत असतात। आज त्यांनी हे जे कार्यक्रम घेतला सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि ताई भाऊची आठवण आपल्याला सर्वांनाच नेहमी येत असते आणि ताईच्या मागे आपल्याला भाऊची आठवण म्हणून ताकदीनं राहायचं आहे सोबत। आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर इथून नांदेड आपलं कळंदूर इथे जाऊन तिथं समाधीस्थळी सुद्धा जाऊन आपण त्यांना पुष्पहार अर्पण करून यायचं आहे। धन्यवाद। अध्यक्ष दिसेल आणि पंचायत समितीला पण ही तुम्हाला ग्वाही देतो आणि जेव्हा काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल तेव्हाच आम्ही खरी राजूभाऊंना श्रद्धांजली देऊ। आणि संपूर्ण भारतातल्या काँग्रेसचं कोहिनूर आपले दैवत आदरणीय लोकनेते, माझे नेते आणि सर्व काँग्रेसच्या युवकांचं प्रेरणास्थान स्वर्गीय राजूभाऊ सातो यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आपले युवक काँग्रेसचे धडाडीचे प्रदेशाध्यक्ष, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांचं स्वागत करतो आणि जिल्ह्याचे नवीनच आपले फादर बॉडीचे जिल्हाध्यक्ष आपले सुरेशदादा सराफ यांचंही त्या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल
आभार मानतो. तसेच काँग्रेस कमिटीचे आपले अध्यक्ष हिंगोली जिल्ह्याचे सुरेशजी आप्पा, माजी नगरसेवक अनिलजी, माजी उपनगराध्यक्ष बांगर साहेब, माजी नगराध्यक्ष सराफ साहेब, महिला जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष मोगलेताई, हिंगोलीचे प्रभारी भगवानजी पंडाळे आणि इथे उपस्थित असणारे सर्वच हिंगोलीचे आजी माजी नगरसेवक, सर्व फ्रंटलचे सगळे पदाधिकारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असणारे नांदेड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे शंकरजी शिंदे, समोर उपस्थित असणारे आमचे मित्र ऋषिकेशजी देशमुख आणि इथे उपस्थित सर्वच आमचे सहकारी NSY पासून देखील अनेक सहकारी आमच्यासोबत काम करतात. आणि आज खऱ्या अर्थानं हिंगोलीला बऱ्याचदा येण्याचा योग आला. NSYचा मी काम करत असताना, प्रदेशाध्यक्ष असताना देखील अनेक वेळा येण्याचा योग आला. भारत जोडो यात्रेमध्ये देखील हिंगोलीमध्ये काम करण्याचा योग आला. आणि खऱ्या अर्थाने राजूभाऊ गेल्यानंतर, त्यांच्या अंत्यविधीनंतर आज भारत जोडो यात्रा सोडली, तर कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज इथं मला येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं राजूभाऊंबद्दल हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदरणीय मंडळींनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे. मला सांगायचं आहे की जेव्हा आपल्या घरातला माणूस असतो, की तो किती मोठा असला तरी तो आपल्या जवळचा असतो, त्याची किंमत, त्याचं मूल्य थोडंफार आपल्याला कमी जास्त वाटत असतं. पण आमच्यासारखा कार्यकर्ता पश्चिम महाराष्ट्रातनं जेव्हा या नेतृत्वाला पाहतो, तेव्हा त्यांची उंची, त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांनी केलेले कार्य आणि अतिशय कमी वेळामध्ये दिल्लीपर्यंत पोचणं हा विषय नाही आहे, पण दिल्लीमध्ये आपल्या नावाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या गावाचा देखील दबदबा निर्माण करणं. सिनियर मोस्ट मंत्रिमंडळात राहिलेला केंद्रीय मंत्री सुद्धा राजूभाऊंना ज्या आदराने, ज्या अदबेने त्यांचा शब्द सांभाळायचा, ते देखील मी पाहिलेलं आहे. राजूभाऊ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यापासून मी त्यांचा पूर्ण प्रवास पाहत आहोत. आणि ते विधानसभा सदस्य झाले, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले, लोकसभेत देखील ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलं. त्यानंतर राज्यसभेचा त्यांचा प्रवास, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी केलेलं काम, गुजरातमध्ये देखील आम्ही त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलेलं आहे. आणि जरी एवढी मोठी उंची गाठली असली तरी आमच्यासारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत काम करत असताना एक मोठ्या भावासोबत आपण काम करतोय, ही आपुलकी देखील त्यांनी निर्माण केलेली होती. आणि असंख्य अशा आठवणी आहेत की राजूभाऊंनी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फळी निर्माण केलेली आहे, जे पुढच्या 20-25 वर्षाचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व तयार करेल, अशा पद्धतीचं काम राजूभाऊंनी संबंध देशामध्ये केलेलं आहे. बिहारमध्ये असू देत, तमिळनाडूमध्ये असू देत, पोंडिचेरीमध्ये असू देत, तिथं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजूभाऊंनी निर्माण केलेला एक तरी कार्यकर्ता आपल्याला सापडेल. आणि खात्रीशीर सांगतो, आणि तो चांगल्या पदावरती आज काम करत आहे, कारण का राजूभाऊंच्या नेतृत्वामध्ये काम केल्यानंतर एक संस्कार त्या कार्यकर्त्यावरती घडलेले आहेत. संस्कार मी अशा पद्धतीने म्हणेन की राजूभाऊंनी काम करत असताना आपल्या संघटनेचा, आपल्या प्रोटोकॉलचा आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा मान सन्मान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे नेतृत्व खरोखर उमदं नेतृत्व आहे, त्यांना पुढे आणण्याचं काम त्यांनी संबंध देशामध्ये केलेलं आहे. आज अनेक त्यांनी केलेल्या पोस्ट ऑफिसचा आपण उल्लेख केला, अनेक केला, पण जेव्हा आपलं केंद्रामध्ये सरकार होतं आणि राजूभाऊ देशाचे अध्यक्ष होते युवक काँग्रेसचे, तेव्हा देखील डिफेन्स मोठ्या प्रमाणामध्ये निधी इथं कसा आणता येईल यासाठी सुद्धा त्यांनी केलेली धडपड आम्ही जवळून पाहिलेली आहे. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून एक नेतृत्व, ज्याला आज महाराष्ट्र काँग्रेसला गरज होती, देशातल्या काँग्रेसला गरज होती, आज आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अतिशय निकटवर्तीय सर्कलमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, विश्वास संपादन केलेलं आहे, असे राजूभाऊ आपल्यामध्ये नाही आहेत. आज महाराष्ट्रामध्ये संघटनाची पोकळी असताना आज राजूभाऊ असते तर ती पोकळी त्यांनी भरून नक्कीच काढली असती. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्व कौशल्याने काँग्रेसला चांगले दिवस आले असते, येतील देखील. पण राजूभाऊ असते तर कार्यकर्त्यांमध्ये जे थोडंसं एक भीती किंवा एक असं वातावरण निर्माण झालं होतं, ते झालं नसतं, असं मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे.
राजूभाऊ जाण्याने हिंगोली जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलंच आहे. पण ह्यातून राजूभाऊंची प्रेरणा घेऊन आज युवक काँग्रेसचे आमचे बंटी नागरे असतील किंवा सर्व सहकारी असतील, त्यांनी आरोग्य शिबिराचं कार्य केलं आणि त्या कार्यातून राजूभाऊंची आठवण, राजूभाऊंची प्रेरणा आणि समाजासाठी आपण काय ते देणं लागतो, समाजासाठी आपण काम करत राहिलं पाहिजे, हे एक त्यांचा आदर्श त्यांनी पुढं चालवण्याचं काम करत राहू. हिंगोली जिल्ह्यातील सर्व काँग्रेसजनांना मी एकच विनंती करतो की राजूभाऊंची आठवण, राजूभाऊंचा विचार